नमस्कार. सांदिकला रंग, मी नीना बेगमपुरे, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांनी एक सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न टाकला की मॅडम जाडी वाढते, त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा ना. हा सगळ्याच तरुण वर्गासाठी किंवा सगळ्याच म्हणजे सगळ्या वयाच्या टप्प्यावर हा आजकाल आजार नाही म्हणत आहेत, पण प्रश्न भेडसावू लागला आहे. कारण तरुण पिढीचंसुद्धा काय होतं माहिती आहे का, बैठी कामाची शैली, तर सगळी जीवनशैलीच बदलत चालली आहे. त्यामुळे त्यांची जाडी वाढते आणि आपले 50-40 नंतर तर सगळ्यांचे हार्मोन्स चेंज होतात, म्हणून जाडी वाढते. आणि आपली 60कडच्या लोकांचं कसं हालचाल कमी होते आपली, त्यामुळे जाडी वाढते. तर ह्या सगळ्यावर काहीतरी उपाय सांगा ना. तर अगदी मी सांगेन, एक वस्तू खूप खा म्हणजे जाडी वाढणार नाही. तर तुम्हाला वाटेल की काय बरं आज सांगतात मॅडम की जाडी खायलाही सांगतात आणि त्यांनी जाडी वाढणार नाही. तर नक्कीच एक गोष्ट अशी आहे आणि आपल्या पूर्वजांनी सांगली आहे, हे माझं हे नाही ज्ञान आहे, फक्त मी हे तुमच्यापर्यंत पोचवते की आपले पूर्वज खूप हुशार होते आणि त्यांनी त्या ऋतूमध्ये ते खायला सांगितलेलं होतं. तर आपण आपल्या दिनचर्येत हा रोजचा भाग करूया. ज्यांची जाडी वाढते, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, BP वाढलं आहे, शुगर वाढतं आहे, या सगळ्यांसाठी हा अतिशय रामबाण उपाय आहे. ते म्हणजे आपले फुटाणे. पूर्वीच्या काळी बघा, मुलांना भूक लागली तर अगदी मुठभर चणे फुटाणे द्यायचे. त्या चणे फुटाणे खाण्यामागे म्हणायचे की हॉर्स पॉवर, म्हणजे अक्षरशः आपल्याला घोड्यासारखी ताकद येते. तर या फुटाण्यांमध्ये एकतर खूप व्हिटॅमिन्स आहे, प्रोटीन्स आहे, मिनरल्स म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आहे. या सगळ्यांमुळे फुटाणे हे इतके वरच्या लेवलला आहेत की तुम्ही त्याचा आहारात समावेश कराच. ज्यांची जाडी वाढते, ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं आणि शुगरच्याही लोकांनी भूक लागली तर फुटाणे खा. आता कसं खायचं, तर तुम्हाला जेवायचं आहे, तर जेवायच्या आधी तुमचे मुठभर फुटाणे खा. जेवायच्या आधी मुठभर फुटाणे खा. कसं खायचे, एक 2-4 खायचे, चघळायचे, व्यवस्थित चावून खायचे, पाणी प्यायचं, थोडंसं खायचं, परत खायचं. असं जर खाल्लं तर तुमच्या भुकेवर सुद्धा त्याचं नियंत्रण राहतं. या फुटाण्यांमध्ये एकतर इतकी शक्ती आहे की तुमचे जे स्नायू दुखतात, म्हणजे काही वयानंतर आपले सांधे किंवा हाडांची झीज होते, तर ह्या हाडांच्या झिजेवर सुद्धा फुटाणे एक रामबाण औषध आहे. फुटाण्यांमध्ये एक मोठा गुणधर्म आहे, म्हणजे ॲब्सॉर्ब करणं, शोषून घेणं. वृक्ष असतात ते आपल्या शरीरात जी अतिरिक्त चरबी, अतिरिक्त मेद जो वाढतो तो फुटाणे शोषून घेतात. वृक्ष असतात त्यामुळे ते शोषून घेतात आणि त्यामुळे तुमची जी जाडी वाढते ती नियंत्रणात राहते. अजून एक फुटाण्याचा खूप छान उपयोग म्हणजे तुम्ही लहान मुलांनासुद्धा, आता मी सांगते, लहानपणापासून फुटाणे खाण्याची मुलांना सवय लावा. फुटाणे खाल्ल्यामुळे एक तर टणक असतात, त्याच्यामुळे आपले जे दात आहे चावून खाल्ल्यामुळे ह्या आपल्या हिरड्या आणि दात मजबूत होतात. बघा, पूर्वीच्या लोकांचे दात अतिशय मजबूत होते. आता अगदी लहान मुलांचं सुद्धा किडायला लागलेले आहेत आणि दातांमध्ये सारखे चॉकलेट खाणं, हे कोल्ड्रिंक किंवा जंक फूड खाणं, याच्यामुळे दातांवर अतिशय परिणाम होतो. हे सगळं आता टाळा बरं का. म्हणजे बरेच जण आता जागरूक झालेले आहे, नाही असं नाही, पण तुम्हीसुद्धा आपल्या नातवंडांना देताना फुटाणे द्या. फुटाणे सकाळी खा, संध्याकाळी खा. फिरायला जाताना तुमच्या छोट्याशा ह्याच्यामध्ये आपली छोटीशा आता स्टीलच्या पिशव्या असतात किंवा छोटाशी डबी ठेवा, त्याच्यात फुटाणे ठेवा. दमते चालल्यावर असं वाटतं तुम्ही फिरायला जाताना की आपण दमलो आहे बाबा, बाहेर काहीतरी जंक फूड खाण्यापेक्षा फुटाणे आणि थोडासा गुळाचा खडा ठेवायचा. ज्यांना शुगर आहे ना, त्यांनी फुटाणे आणि गुळाचा असा थोडासा खडा आपल्या पर्समध्ये ठेवा. गूळ खाल्ल्याने सुद्धा लगेच ताकद वाढते आणि गूळ आणि फुटाणे हे कॉम्बिनेशन तर इतकं अप्रतिम आहे. म्हणजे आपल्या पूर्वजांनी ह्या सगळ्या गोष्टीचा खूप पूर्वी विचार केलेला होता. बघा, श्रावणामध्ये शुक्रवारच्या हळदीकुंकाला
चणे, फुटाणे आणि गूळ ह्याचाच प्रसाद दाखवला जातो आणि घरात सगळ्यांना बोलवून, हळदीकुंकवाला बोलून किंवा मुलांना बोलूनसुद्धा गूळ आणि फुटाणे देतात. हा आपल्या पूर्वजांनी विचार केला आहे. आपणच आपलं जे ज्ञान होतं, पूर्वजांचं ज्ञान, हे काही मधल्या काळामध्ये थोडंसं विसरल्यासारखं झालेलं आहे. आता परत आपण कसं असतं, कुठली गोष्ट मला नेहमी जाणवतं की परदेशातनं कोणी सांगितलं की लगेच आपल्याला त्याचं अगदी वाटतं की हां 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 हे बरोबर आहे. तर आता मात्र अगदी तुम्ही लक्षपूर्वक हे करा की आपल्याला जाडी जर कमी करायची असेल तर जे जॉब करतात त्यांनीसुद्धा आपला एक छोटासा फुटाण्याचा डबा, छोटीशी एक म्हणतात ना डबी किंवा डबा तुमच्याबरोबर अगदी पर्समध्ये ठेवाच ठेवा. भूक लागले असं वाटलं की खायचं, उपाशी राहायचं नाही बरं का. उपास करून कोणीही बारीक होत नाही आणि जो बारीक होतो तो रोगट दिसतो, म्हणजे असं सुरकुतलेला, त्याच्या अंगावर हे नसतं, म्हणजे तजेलदारपणा राहत नाही. तेव्हा फुटाणे खा, म्हणजे उपासमार करून तर आपल्याला जाडी कमी करायची नाही. व्यवस्थित फुटाणे खा. त्याच्याबरोबर ज्यांना शुगर नसेल त्यांनी गूळ खा आणि शुगर समजा असं वाटलं लो होते तर चणे आणि गूळ हे नक्की खा. हे झालं आपल्याला फुटाण्यांबद्दल. आपण अजून एक मी तुम्हाला दातांचंही सांगितलं की दातांमध्ये सुद्धा खूप ताकद येते ह्याच्यामुळे, फुटाण्यांमुळे. अजून आपल्याला संधिवातासाठी सुद्धा त्याचा छान उपयोग होतो, म्हणजे हाडांना मजबूती, की जे आपले हाडूट काही वर्षांतर ठिसूळ होता, तर हा पण उपाय झाला. परत BP, तुमचं जर रक्तदाब जर वाढत असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ किती खायचे, तर प्रत्येक ह्याला मी ते सांगते की तुम्हाला तुमच्या मुठीत येईल एवढे चणे खा आणि सकाळ संध्याकाळ, आणि ते चघळून खायचे आहेत. असं नाही की पटकन तोबरा भरला. कुठल्याही गोष्टीचं खाताना सुद्धा एक खूप छान आनंदाने खा, म्हणजे ते समोर तुम्हाला, आणि ते खातानाही आपल्याला आनंदही वाटला पाहिजे. असं शिक्षा म्हणून खाऊ नका की बाबा म्हणजे हे मला काहीतरी औषध म्हणून मी खाते, असं नाही. तर त्याही अगदी खूप छान त्या चण्या फुट्यांना तुम्ही सांगा की बाबा हे माझ्या शरीराला खूप पोषक आहे. बघा ते चणे फुटाणेसुद्धा तुमच्या पोटाला खूप छान अगदी म्हणजे हे देतील आहे, आराम देतील आहे. कुठेही त्याचा गॅसेस होणार नाही किंवा त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. तर असे हे चणे फुटाणे तुम्ही कायम खा. ज्यांची जाडी वाढते त्यांनी 2च्या ऐवजी 3 वेळा खा. काहीही अपाय होत नाही. हा स्वस्त आणि मस्त उपाय आहे. त्याबरोबरच तुम्हाला मी एक व्यायामाचे छोटे प्रकार दाखवले होते, ते पण नक्की करा. व्यायामाने आपल्या शरीराला परत आपल्या स्नायूंना एक बळकटी मिळते. तर हे सगळे जोडीला एक कसं असतं, आहार आणि विहार हे दोन्ही तुम्ही संतुलित ठेवलं तर तुमचं आरोग्य छान राहील. आपल्याला शेवटपर्यंत छान राहायचं की नाही, तर हे थोडंसं आपण आपले पथ्य पाळलेच पाहिजे. आता आहार विहार हे सांगून झालं बरं का. आता आहार विहार चणे याच्याबद्दल सांगून झालं, पण बरेच जणांना आजकाल एक मी जे सगळे मुद्रा दाखवते त्याचं खूप सगळ्यांना वाटतं की नाही बाबा आम्हाला त्याच्याने फायदा होतो. तर वजन कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी सुद्धा एक अतिशय छान मुद्रा आहे, आणि ती मुद्रा म्हणजे सूर्यमुद्रा. म्हणजे आपलं हे जे करंगळी आहे ही ह्याच्या खालती ठेवायची, म्हणजे इथे हे जे आहे की नाही असं अंगठ्याला जोडलं तर तुमचं वजन वाढेल, आणि हे अंगठ्याच्या खाली इथे जोडायचं. बघा तुम्हाला दिसतंय, परत मी दाखवते. हे दिसतंय ही रिंग फिंगर, हे पहा ही रिंग फिंगर अंगठ्याच्या खाली अशी दाखवायची, हे पहा, आणि त्याच्यावर अंगठ्याने दाब द्यायचा. ही झाली सूर्यमुद्रा. परत सांगते बरं का, परत सांगते. हे बोट अंगठ्याच्या ही रेष असते की नाही अंगठ्याची, इथे ठेवा आणि अंगठ्याने किंचित दाब द्या. असं तुम्ही सकाळ संध्याकाळ अगदी 10-10 मिनटं असं बसला तरीसुद्धा तुम्हाला या मुद्रेचा फायदा होईल, आणि तुमच्या शरीरात जी अतिरिक्त जी चरबी साठलेली आहे, मेद साठलेला आहे, तो कमी होईल. पण सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आता बरेच जण काय म्हणतात माहिती आहे का, मला बरेच जणांचा प्रश्न असतो की आमची ही बोटं सरळ राहत नाही वगैरे. जे काय माहिती आहे, हे प्रत्येक हे 5 बोटं आहेत की हे आपलं प्रत्येक तत्त्व आहे, आणि तुम्ही हे करत राहा. जे तत्त्व आपलं जसं होईल की नाही, सुधारत जाईल, तेव्हा ती बोटं आपोआपच सरळ होतील. कुठेही ओढून दाणून करू नका, हे मी तुम्हाला सांगते. जेवढं जमेल तेवढं नक्की करा. बघा हे बोट इथे लावायचं, आणि ही बोटं तुमची ताठ राहिली तर ठीक आहे, नाही राहिली तर तुम्ही अगदी जेवढी तुमची होतील तेवढी ठेवा, पण करणं गरजेचं आहे. परत सांगते, ही मुद्रा पण तुम्ही लोकांबरोबर शेअर करा.
आणि मेन माहिती आहे का, आपली जाडी आटोक्यात ठेवली पाहिजे. काय होतं, जाडी वाढली की मग त्याच्यातनं एक रोगांची म्हणतात ना, हातात हात घालून आजार येतात. तर या सगळ्या मेन तर जाडी कमी करायची, जाडी कमी ठेवायची, जी जाडी वाढलेली आहे ती कमी करायची आणि ती मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या आहारात फुटाण्यांचा वापर आणि मी जे सांगितलेले सोपे व्यायाम आहे ते नियमित करा. बघा तुम्हाला म्हणजे हे तुम्ही सातत्याने करायची. कुठली गोष्ट मी सांगते ना, आज केल्याने तुम्ही लगेच म्हणजे म्हणाला की मॅडम मला काही फरक नाही वाटला, तर नाही. अगदी तुम्ही सातत्याने करा. अगदी मला तुम्ही 1.5-2 महिन्यात मला कॉमेंट्समध्ये येऊन लगेच सांगणार तुम्ही, मला माहिती आहे की मॅडम आम्हाला हे खूप बरं वाटलं. तर असे हे स्वस्त आणि मस्त असे फुटाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप छान आहे. नियमित त्याचा समावेश करा, इतरांनाही सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.